मित्र नमस्कार. आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी गंगाधर हांडे आणि आपणा सर्वांना माझ्यातर्फे दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्र 10वी इयत्तेचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयांचा पेपर सोपा जावा यासाठी बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर आज आपण या व्हिडिओ अंतर्गत उत्तरासह 40 गुणांची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपण काळजीपूर्वक पाहावी. तर सुरू करूया. इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची 40 गुणांची उत्तरासह प्रश्नपत्रिका. तर यामध्ये पहिला प्रश्न जो विचारला जातो तो म्हणजे प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारण्यात येईल आणि यामध्ये 3 विधाने असतील. तर पाहू मग यामध्ये कोणकोणती विधाने आहेत. तर त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे हिस्ट्री हा शब्द टिंबटिंब या ग्रीक इतिहासकारांनी सर्वप्रथम वापरला. यासाठी पर्याय अ रेने दिकार्त, ब व्हॉल्टियर, क जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल आणि ड हिरोडोटस. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ड हिरोडोटस. त्यानंतर आपण दुसरे विधान पाहू. दुसरे विधान आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक हे टिंबटिंब होते. यासाठी पर्याय अ अलेक्झांडर कनिंगहॅम, ब जॉन मार्शल, क विल्यम जोन्स आणि ड फेडरिक मॅक्समुलर. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे योग्य पर्याय आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. त्यानंतर तिसरे विधान आपण पाहू. तिसरे विधान आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. यासाठी पर्याय अ जेम्स ऑगस्टस हिकी, ब सर जॉन मार्शल, क एलन हुम आणि ड हिरोडोटस. तर या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक अ जेम्स ऑगस्टस हिकी. त्यानंतर प्रश्न पहिला ब कोणता आहे तो आपण पाहू. प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे आणि यामध्ये 3 गट विचारले जातील. प्रत्येक गटात एक चुकीची जोडी असेल. आपणास फक्त चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. तर पहिला गट पाहू. पहिल्या गटात 1 महाराष्ट्र लावणी नृत्य, 2 ओडिसा ओडिसी, 3 तामिळनाडू कथ्थक आणि 4 आंध्र प्रदेश कुचिपुडी. तर यापैकी चुकीची जी जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 3 तामिळनाडू कथ्थक. त्यानंतर दुसरा गट कोणता आहे तो आपण पाहू. दुसरा गट त्यामध्ये 1 प्रभाकर आचार्य प्रकेयात्रे, 2 दर्पण बाळशास्त्री जांभेकर, 3 दीनबंधू अण्णाराव भालेकर आणि 4 केसरी बाळ गंगाधर टिळक. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. त्यानंतर तिसरा गट आपण पाहू. तिसरा गट आहे त्यामध्ये 1 एंटोनियो ग्रामची वंचिताचा इतिहास, 2 ताराबाई शिंदे स्त्रीवादी इतिहास, त्यानंतर 3 विदा सावरकर राष्ट्रवादी इतिहास आणि 4 दामोदर धर्मानंद कोसंबी तर वसाहतवादी इतिहास. तर यापैकी चुकीची जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 दामोदर धर्मानंद कोसंबी वसाहतवादी इतिहास. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेली जी संकल्पना चित्र आहेत ते संकल्पना चित्र आपणास पूर्ण करावायचे आहेत. कोणते 2 संकल्पना चित्र आपणास पूर्ण करावायचे आहेत. या ठिकाणी 3 संकल्पना चित्र दिले जातील. तर हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. तर पहिले जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखकांची आपणास नावे लिहायचे. राष्ट्रवादी इतिहास लेखक अनेक आहेत. त्यापैकी कोणतेही 4 इतिहास लेखकाची नावे आपणास लिहायची आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे त्यामध्ये पर्याय 1 महादेव गोविंद रानडे, त्यानंतर 2 रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्यानंतर 3 विनायक दामोदर सावरकर आणि 4 विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आपण पाहू. पुढील तक्ता पूर्ण करा. तर या ठिकाणी मंदिर स्थापत्येची शैली, नागर शैली आणि द्राविड शैली. तर याची आपणास वैशिष्ट्ये आणि उदाहरणे लिहायची. तर पहिले नागर शैलीचे वैशिष्ट्य आपण पाहू. नागर शैलीचे वैशिष्ट्य आहे की पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. आणि त्यानंतर द्राविड शैलीची वैशिष्ट्ये जी आहे ते म्हणजे शिखरापेक्षा गोपुरे म्हणजे मुख्य प्रवेशद्वार मोठी व भव्य असून त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात.
त्यानंतर या दोन्हीची आपण उदाहरणे पाहू. नागर शैलीचे उदाहरणे आहे कोणार्कचे सूर्य मंदिर आणि द्राविड शैलीचे उदाहरण आहे तंजावरचे बद्रीश्वर मंदिर. त्यानंतर तिसरे संकल्पना चित्र आपण पाहू. तिसरे संकल्पना चित्र आहे की नियतकालिके, कोणते 4 नियतकालिके आपणास सांगायचे आहेत. त्यामध्ये 1 दिग्दर्शन, त्यानंतर 2 भारतीय इतिहास आणि संस्कृती, त्यानंतर 3 प्रगती आणि 4 मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. कोणत्या 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा. तर यामध्ये पहिली टिप कोणती आहे ती आपण पाहू. पहिली टिप आहे उपयोजित इतिहास. तर याचे उत्तर आपण असे लिहावे. तर याचे उत्तर 1 एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. त्यानंतर दुसरा मुद्दा इतिहासाची उद्दिष्ट इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर तिसरा मुद्दा इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. त्यानंतर चौथा मुद्दा इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. त्यानंतर दुसरी टिप आपण पाहू. दुसरी टिप आहे प्रसार माध्यमांची आवश्यकता. तर प्रसार माध्यमांची का आवश्यकता आहे तर याचे उत्तर प्रसार माध्यमांची पुढील कारणासाठी आवश्यकता असते. त्यामध्ये 1 प्रसार माध्यमामुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचविण्यासाठी प्रसार माध्यमांची गरज असते. त्यानंतर दुसरा मुद्दा प्रसार माध्यमामुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहावयास मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते. अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो. त्यानंतर तिसरा मुद्दा प्रसार माध्यमामुळे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचविली जाते. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रसार माध्यमामुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. म्हणून प्रसार माध्यमे फार महत्वपूर्ण आहेत. त्यानंतर तिसरी जी टिप आहे ती आपण पाहू. तिसरी टिप आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. तर याचे उत्तर 1 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. त्यानंतर तिसरा मुद्दा भारताच्या इतिहासातील स्वर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. चौथा मुद्दा राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशाविरोधीच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली. तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न तिसरा. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी. तर पाहू यातील पहिले विधान कोणते आहे ते. पहिले विधान आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर याचे उत्तर जे आहे का झाले तर याचे उत्तर 1 इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यानंतर 2 स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. त्यानंतर 3 इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. चौथा मुद्दा सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन त्यांच्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यानंतर दुसरे विधान कोणते आहे ते आपण पाहू. दुसरे विधान आहे बखर
हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे? तर याचे उत्तर: एक, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बकरीचाही समावेश होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा: बकरीत सूर योद्ध्यांचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा: थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. चौथा मुद्दा: तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार मानला जातो. त्यानंतर पुढील विधान पाहू. पुढील विधान आहे: सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. तर याचे उत्तर का आहे? तर एक, दूरदर्शन हे दृक्श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्या संबंधीची चित्र, चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहावयास मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना होय. त्यानंतर दुसरा मुद्दा: जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरा मुद्दा: सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ हे आपणास दूरदर्शनवर पाहायला मिळतात. त्यानंतर चौथा मुद्दा: खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध यांची इत्यादी गोष्टींची माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न चौथा. दिलेल्या उताराचे वाचन करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. हा जो उतारा दिलेला आहे या उतार्यावर आपणास 3 प्रश्न विचारले जातील. ते 3 प्रश्न त्यापैकी पहिला व दुसरा प्रश्न हा 1-1 गुणांसाठी असेल व तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी. तर पाहू यातील पहिला प्रश्न या उतारावर कोणता आहे? तर पहिला प्रश्न आहे: आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते? तर याचे योग्य उत्तर जे आहे ते उत्तर म्हणजे आकाशवाणी भारतीय सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याअंतर्गत येते. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न आहे: IBC चे नामकरण काय झाले? तर याचे जे उत्तर आहे IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी म्हणजे ISBS असे नामकरण केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ म्हणजे AIR असे नामकरण केले. त्यानंतर या उतार्यावर आधारित पुढील जो तिसरा प्रश्न आहे तो आपण पाहू. तिसरा प्रश्न आहे: आकाशवाणीत कोणकोणते कार्यक्रम प्रसारित होतात? तर याचे उत्तर: आकाशवाणीवर सुरुवातीला शासकीय कार्यक्रम व उपक्रमाची माहिती दिली जात असे. त्यानंतर दुसरा मुद्दा: नंतर मनोरंजनपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जाऊ लागले. त्यानंतर तिसरा मुद्दा: शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, युवा, महिला, मुले अशा सर्वांसाठी विशेष कार्यक्रम आकाशवाणीवर सादर होतात. त्यानंतर चौथा मुद्दा: विविध भारती या सेवेद्वारे 24 भाषा व 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्यानंतर पाचवा मुद्दा: रेडिओ मिर्ची यासारख्या अनेक खाजगी रेडिओ सेवाही म्हणजे FM चालू झालेल्या आहेत. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो दीर्घोत्तर प्रश्न, प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे. तर पाहू यातील पहिला प्रश्न कोणता आहे? पहिला प्रश्न आहे: वर्तमानपत्रांची पूर्वसूरी स्पष्ट करा. तर याचे जे उत्तर आहे वर्तमानपत्रांची पूर्वसूरी पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये 1. इजिप्तमध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत. त्यानंतर दुसरा मुद्दा: प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्वाच्या घटना, त्याचबरोबर सरकारी हुकूम कागदपत्रावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत असत. त्यानंतर जुलियस सीझरच्या काळी ऍक्टा डायना म्हणजे रोजच्या घटना नावाची वृत्तपत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत. त्यानंतर चौथा मुद्दा: इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके प्रवासी, फिरस्ते
व अन्य लोकांना वाटत असत. त्यानंतर पाचवा मुद्दा, अनेक राज्यात राज्यकारभारातील प्रतिनिधी राजांचे आदेश जनतेपर्यंत व राज्यातील महत्वाच्या बातम्या राजापर्यंत पोहोचवत असत. अशा प्रकारे वर्तमानपत्राची पूर्वसुरी होती. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे जियाउद्दीन बर्नी यांनी सांगितलेले इतिहास लेखनाचे हेतू कोणते? तर याचे उत्तर, जियाउद्दीन बर्नी यांनी आपल्या ग्रंथात इतिहास लेखनाचे पुढील हेतू स्पष्ट केलेले आहेत. त्यामध्ये एक, राजकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून इतिहासकारांचे कर्तव्य संपत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्या राजकर्त्यांच्या चुकांची आणि दोषांचेही त्याने चिकित्सक विवेचन करायला हवे. त्यानंतर तिसरा मुद्दा, त्या राजकर्त्यांच्या काळात असणारे संत, विद्वान व्यक्ती, अभ्यासक आणि साहित्यिक यांचे तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक जीवनातील प्रभावही त्याने लक्षात घ्यायला हवेत. अशी व्यापक विचारसरणी ठेवून इतिहास लेखन व्हावे असे जियाउद्दीन बर्नी यांचे मत होते. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहू. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. आणि या ठिकाणी विषय दिलेले आहेत विज्ञान आणि कला. तर याचे उत्तर आपण पाहू. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञान संचयाच्या आधारे प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्व विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यातील काही विषय, त्यामध्ये पहिला विषय आहे विज्ञान. मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या संशोधनामागील कारण परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक संशोधनाच्या वेळी उपयुक्त ठरते. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो म्हणजे कला. कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरेचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्यांची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, या सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्वाचा असतो. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिले विधान कोणते आहे ते आपण पाहू. पहिले विधान आहे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी पर्याय अ 25%, ब 30%, क 40% आणि ड 50%. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक ड 50%. त्यानंतर दुसरे विधान कोणते आपण पाहू. दुसरे विधान आहे टिंबटिंब मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली. यासाठी पर्याय अ 1947, ब 1950, क 1970 आणि ड 1960. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे 1950. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे, प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत. त्यातील पहिले विधान कोणते आहे ते आपण पाहू. पहिले विधान आहे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर याचे जे उत्तर आहे हे विधान चूक आहे. कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. त्यानंतर दुसरा मुद्दा, पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. त्यानंतर तिसरा मुद्दा, 1977च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे, म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आता खोटा ठरलेला आहे. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते.
त्यानंतर दुसरा मुद्दा, संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे, तिसरे विधान, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्यांचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न 8वा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना आपणास स्पष्ट करायची आहे. तर पाहूया पहिली संकल्पना कोणती आहे. पहिली संकल्पना आहे मध्यावधी निवडणुका. तर याचे उत्तर, एक, निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे. त्यानंतर 2, निवडून आलेले सरकार मुदतपूर्व होण्याआधी अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. त्यानंतर दुसरा मुद्दा, पर्यायी सरकार. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळी मुदतपूर्व होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती आपण पाहू. दुसरी संकल्पना आहे प्रादेशिक पक्ष. तर याचे उत्तर, एक, विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे या पक्षाचा आपल्या प्रदेशापुरता मर्यादित प्रभाव असतो. आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प्रदेशाला स्वायत्ता असावी असा या पक्षाचा आग्रह असतो. त्यानंतर तिसरा, आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन हे पक्ष आता राष्ट्रीय राजकारणातही आपला प्रभाव टाकू लागले आहे. त्याचा चौथा मुद्दा, प्रादेशिक पक्षाचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यामधून होत आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे, प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. या ठिकाणी पहिले जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे भारतातील प्रादेशिक पक्ष. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष पाहिलेले होते. आता भारतातील प्रादेशिक पक्ष कोणकोणते आहेत त्याची 4 उदाहरणे या ठिकाणी आपणास लिहायचे आहेत. त्यामध्ये 1, शिवसेना. त्यानंतर 2, शिरोमणी अकाली दल. त्यानंतर 3, शेतकरी कामगार पक्ष. आणि 4, आसाम गण परिषद. इतरही नावे आपण लिहू शकता. त्यानंतर दुसरा आहे निवडणूक प्रक्रिया. यामध्ये निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे आणि मतदाराची काय भूमिका आहे ते आपणास लिहायचे आहे. सर्वप्रथम आपण निवडणूक आयोगाची भूमिका काय ते पाहू. निवडणूक आयोगाची भूमिका त्यामध्ये 1, मतदारसंघाची निर्मिती करणे. 2, मतदार याद्या निश्चित करणे. 3, निवडणुका घोषित करणे. 4, उमेदवाराचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे. 5, मतदानाची व्यवस्था करणे. आणि 6, मतमोजणी व निकाल जाहीर करणे. ही सर्व निवडणूक आयोगाची भूमिका आहे. त्यानंतर मतदाराची भूमिका कोणती ती आपण पाहू. त्यामध्ये 1, आचारसंहितेचे पालन करणे. 2, प्रचार सभांना हजर राहून मत निश्चिती करणे. आणि 3, मतदान करणे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे प्रश्न 9वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणता एक प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. पहिला प्रश्न आहे राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचे उत्तर, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये 1, निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांची मुख्य उद्दिष्ट असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्रत्येक राजकीय पक्षांची विशिष्ट विचारसरणी व धोरणे असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असतो. त्यानंतर चौथा मुद्दा, निवडणुकीत बहुमत मिळणारा पक्ष सत्ताधारी बनतो तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.
त्यानंतर पाचवा मुद्दा, राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करीत जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर प्रश्न 9 दुसरा उपप्रश्न आपण पाहू. दुसरा उपप्रश्न आहे की मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले? तर याचे उत्तर, भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्ष करण्यात आल्याने पुढील परिणाम झाले. त्यामध्ये एक, युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. त्यानंतर दुसरा मुद्दा, आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. त्यानंतर तिसरा मुद्दा, यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. त्यानंतर चौथा मुद्दा, या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. तर मित्रहो, अशा प्रकारे आज आपण 10वी इयत्तेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.